एकनाथ महाराजांची त्या माणसावरती नजर पडली, त्याचं जीवन बदलून गेलं. तर या तुमचं आमचं सुद्धा समागम मध्ये अनेक संत महात्म्यांचे सत्संगत नजर पडणार आहे. आमचं सुद्धा जीवन जे आहे ते नक्कीच बदलणार आहे. आणि सत्संगत जाता जाता पुन्हा एक उदाहरण द्यावंसं वाटतं की हे ईश्वरीय ज्ञान जे आहे ना, तो हा भवसागर तरुण जाण्यासाठी आहे. 184च्या जीवजंतूच्या योनीमधून सत्संगत मुक्त होण्यासाठी आहे. आणि ही मुक्ती जी आहे ती कधी मिळणार आहे? जसं की ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग आहे, देवाचे या द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिएल्या, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. देवाचे या द्वारी उभा क्षण भरी हा एक पार्ट आहे. आणि पुढचा पार्ट आहे की हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. या ठिकाणी हरिमुखे मना म्हणजे नामस्मरण करा, मग त्यावेळेस पुण्य गाठीला येणार आहे. तर आता विचार करा की एखादा शाळेतला विद्यार्थी जो आहे तो डोळ्यासमोर आणा. तो दररोज शाळेत जातोय, वर्षभर शाळेत जातोय, वर्षभर शाळेचा अभ्यास करतोय. त्या विद्यार्थ्याची पेपरची वेळ असती 3 तास, त्याची परीक्षेची वेळ किती असती? 3 तासाची असती. वर्षभर शाळेत गेला, वर्षभर अभ्यास केला आणि त्या 3 तासाच्या परीक्षेमध्ये जर त्याने पेपर लिहिला नाही तर तो पास होईल का? होऊ शकत नाही. तसंच आहे आमचं पण. आयुष्यभर सत्संगात तुम्ही आम्ही सत्संग केली, परंतु अखेरच्या क्षणी जर आम्हाला हे ईश्वरीय ज्ञान आठवलं नाही तर मुक्ती मिळेल का? नाही. तसंच आहे की ज्यावेळेस आमचे डोळे क्षीण होतील, वाचा क्षीण होईल, काही समोरचं दिसणार नाही, ऐकायला कमी येईल, आम्हाला कळतं की आमच्या अखेरचा श्वास जो आहे ना तो जवळ यायला लागलाय. मग हे मुख जे आहे ना ह्याला देवाचं द्वार म्हटलंय. त्यावेळेस तुम्हा आम्हाला आठवलं पाहिजे, तुही निरंकार मै तेरी शरण मैनू बक्षलो. अखेरच्या क्षणी हा मंत्र आठवला पाहिजे. त्यावेळेस तुम्हा आम्हाला मुक्ती मिळणार आहे. त्या क्षणाला जर तुम्हा आम्हाला आमचा बंगला आठवला, आमचा बँक बॅलन्स आठवली, आमची मुलं आठवली, तर आम्हाला त्या त्या योनीमध्ये जीवन भोगायला लागतं. म्हणून अखेरच्या क्षणी काही आठवलं नाही पाहिजे. समयाच्या सद्गुरूंनी जो आम्हाला मंत्र दिलेला आहे तो मंत्र आठवला पाहिजे, तुही निरंकार मैत्री शरणा मैनू बक्षलो. आमच्या कुडीमधून हा आत्मा जो आहे तो परमात्म्यामध्ये सहज विलीन होईल. मग सत्संगत तुम्हा आम्हाला येणं जाणं नाही, तुम्हा आम्हाला मुक्ती मिळणार आहे, याच्यामध्ये एक किंचित शंका नाही. दास नेहमी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी शेवटचं एक उदाहरण सांगतो. एका गावामध्ये सत्संगत रोज एक भगिनी जी आहे ती भिक्षा मागून पोट भरायची. आणि ती भगिनी ज्या ज्या ठिकाणी जायची त्या त्या ठिकाणी तिला भिक्षा मिळायची. एक दिवस असा उजडला की गॅरंटेड भिक्षा मिळणाऱ्या ठिकाणी आवाज दिला. त्या घरामधून सत्संगत कुणीही रिस्पॉन्स दिला नाही. सत्संगत गॅरंटीचं घर जर असेल, हक्काचं घर ज्याला म्हणतो ना आपण, ते घर होतं. आवाज देऊन देऊन थकली ती. थकल्यानंतर तिने कडी वाजवली, माई भिक्षा आणा. त्या घरामधून सुद्धा एक भगिनी आली आणि दोघा भगिनींचा संवाद सुरू झाला. ती आतली भगिनी रिकाम्या हातानं आली आणि रिकाम्या हातानं आल्यानंतर ह्या भगिनीने विचारलं, माई आज काही नाही का खायला? म्हणले काहीच नाहीये. 2 दिवस झालं म्हणले आमची चूल पिटली नाही तर तुला कुठून देणार? त्यावेळेस ती माई म्हणते की असं काय झालं की तुमची चूल 2 दिवस पिटली नाही? त्यावेळेस तिने सांगितलं
की 2 दिवसापूर्वी मुलाचं आणि वडिलांचं खूप कडाक्याचं भांडण झालं आणि मुलगा जो आहे तो निघून गेला, म्हणून आमची चुलच पेटली नाही. ती भिक्षा मागणारी भगिनी जी आहे ना, ती सहज बोलते की उद्या तुमचा मुलगा येईल, उद्या तुमचा मुलगा येईल, तुमच्या परिवारामध्ये पुन्हा आनंद प्रस्थापित होईल. सत्संगत त्यावेळेस ती भगिनी म्हणते की मी रोज तुम्हाला शिळपाक देते, परंतु तसं झालं ना तर ताजं करून तुला पोटभर अन्न खायला देईल. हा फक्त त्यांचा संवाद आहे, प्रेमाचा सौदा आहे. दिलं घेतलं का कोणी? काहीच नाही, फक्त बोलणं. फक्त असं बोललं तर त्या परिवारामध्ये दुसऱ्या दिवशी खरोखरच त्यांचा मुलगा आला आणि त्या परिवारामध्ये पुन्हा आनंद प्रस्थापित झाला. सत्संगात एक भिक्षा मागणारी भगिनी जी आहे तिच्या मुखामधून सहज शब्द निघाले ना की तुमचा मुलगा परत येईल, तुमच्या परिवारामध्ये आनंद प्राप्त होईल. तुम्ही आम्ही तर संत आहोत, समयाच्या सद्गुरूंनी संत बनवलंय, महात्मा बनवलंय. तुमचा आमचा आशीर्वाद खाली जाणार नाही. तुमच्या आमच्या मुखामधून जी वाणी निघेल ना ती सत्य होईल, सत्य होणार आहे. तर या वाणी सुद्धा सत्संगत कशी बोलायची चालायची ते आजपासून आम्ही धारण करूया. आणि सत्संगत जसं ते सहज अवस्थेतले शब्द जे आहेत खरे ठरले, तसं सत्संगत तुमच्या आमच्या मुखामधून निघालेले सुद्धा शब्द खरे ठरावेत. तुम्ही आम्ही ज्यांना ज्यांना आशीर्वाद देतो ते आशीर्वाद खरे ठरावेत. आणि असे आशीर्वाद खरे ठरल्यानंतर खऱ्या अर्थाने सत्संगत तुम्ही आम्ही संत बनलो, महात्मा बनलो असं म्हणायला हरकत नाही. परंतु हे तुमचे आमचे शब्द जे आहेत ते कधी खरे ठरतील? सत्संगत सतत तुम्ही आम्ही 3 कर्म करत राहू ना, सत्संग, सेवा, नामस्मरण करत राहू ना, सत्संगत त्यावेळेस खरे ठरणार आहेत. याच्यामध्ये एक किंचित शंका नाही. सत्संगत बोलण्यासारखे या बऱ्याच गोष्टी आहेत. समय आपल्या जागेला जाऊन पोचलेला आहे. पुन्हा ज्यावेळेस या ठिकाणी येईल, जे हृदयापासून आणखी काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या पुन्हा सत्संगत या ठिकाणी आल्यानंतर जरूर शेअर करेल. तर या ठिकाणी येऊन सत्संग, भले सत्संग छोटे असेल, ग्रामीण भाग आहे, परंतु भरपूर सत्संग भरलेले आहे दास वाटतं. कारण या ठिकाणचा एक महात्मा म्हणजे शहरामधले 100 महात्म्यांसारखा आहे, शहरांमधल्या 100 महात्म्यांसारखा आहे. तर ही वाणी सत्संगत तुम्ही श्रवण करताय, ही खूप मोठी सत्संगत सद्गुरूची लीला आहे दासला पण वाटतं. आणि सत्संगत जसं सेवादलचे महात्मा जे आहेत ना, ह्या दऱ्या अंथरतात. भले काही ठिकाणी ह्या दऱ्या खाली आहेत, परंतु ते आपल्याला दिसण्यासाठी खाली आहेत. ह्या दऱ्या ज्या आहेत ना, या ठिकाणी स्वर्गीचे देवी देवता बसलेले आहेत, फक्त तुम्हा आम्हाला दिसत नाहीत. दास नेहमी सांगतो की आमच्या गंगाधाम भवनदायना मॉर्निंग सत्संगला सत्संग अतिशय कमी असते. मी सेवादलला सांगतो की भरपूर टाकून ठेवा, भरपूर दऱ्या टाकून ठेवा. ज्यावेळेस संत महात्मा येत आहेत ना, सत्संगला अंथरून टाकल्यानंतर, सत्संगला बसल्यानंतर, व्यवस्था केल्यानंतर सत्संगत या निराकार रूपामध्ये देवी देवता येऊन या ठिकाणी अगोदर बसतात या ठिकाणी. आणि जसं जसं तुम्ही आम्ही येऊ ना तसं तसं त्या पाठीमागं सरतात, तुम्हाला जागा देतात. उगच म्हटलेला नाही की स्वर्गीचे देव इच्छिती सकळ एक वेळ मिळावा नरदेह. कशासाठी? साधू संतांच्या संगतीमध्ये येऊन बसण्यासाठी. ह्या निराकार ईश्वराकडे त्या प्रार्थना करतात आणि आजूबाजूला सुद्धा आहेत ना त्या देवी देवता श्रवण करतात. खूप मोठे मोठे घन अध्यात्म हे. भले रिकामी जागा आहे ना, त्या ठिकाणी स्वर्गातले देवी देवता श्रवण करतात, पाठीमागं सुद्धा उभे राहून सुद्धा श्रवण करतात. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की अशा साधू संतांच्या संगतीमध्ये येऊन बसलेलो आहोत की त्या ठिकाणी स्वर्गीचे सुद्धा देव सत्संगत, कथा कीर्तन, हरिकथा हे सत्संगत श्रवण करतात. तर या दास सेवादलचं सुद्धा विशेष अभिनंदन करेल की आत्ता प्रवासादरम्यान आठवलं की किती लांबचा प्रवास आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणचे सेवादलचे महात्मा जे आहेत ते राजेवाडीला सत्संगत शिबिरासाठी आले होते आणि
असं वाटलं की आमच्या सेवादलच्या महात्म्यांना काही महात्म्यांना उशीर झालाय, पण आज दासला कळालं की उशीर नव्हता, उलट लवकर आले होते. कारण अंतर जे आहे ते खूप आहे. सत्संगात आमच्याकडे ना, म्हणजे आमची जी सत्संग आहे ना ती 25 किलोमीटरच्या फक्त परिघामध्ये आहे. 150 ते 200 सेवादल आहेत दासच्या युनिटमध्ये. व्यवस्था केली ना की पटकन असे सत्संग भरते, सेवादल येतात. शहरामध्ये गजबजलेला एरिया आहे. या ठिकाणी 25 किलोमीटरवरून, 10 किलोमीटरवरून, 50 किलोमीटरवरून महात्मा येतात. म्हणून दासनी म्हटलं की एक महात्मा जो आहे ना तो 100 महात्म्यांसारखा आहे. तर या दासच्या बोलण्यामधून काही चुकीचे शब्द गेले असतील तर उदार अंतकरणाने माफ करा. दास काय तुम्ही समजता असा उत्तम प्रचारक नाहीये. जे या ठिकाणी शिकलो ते साधं आणि सरळ सोप्या भाषेमध्ये तुमच्या समोर ठेवलं. जे गुरुप्रती वाटत असेल ते सत्संगात धारण करा आणि सत्संगवरती प्रेम करा. प्रेमाने बोला. तन मन गोल घुमावा, कहे अवतार तेरे ही दाता, मैं दिन राती गुण गावा. कहे अवतार तेरे ही दाता, मैं दिन राती गुण गावा. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मैं हंसता भूलनहार, मैं हंसता भूलनहार, तू है दाता बख्शनहार, तू है दाता बख्शनहार. मेरे अवगुण मेरे अवगुण ना स्वीकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार. तेरा रूप है सबका भला करो करतार, सबका भला करो करतार. मेरी मंग है दाता, मेरी मंग है दाता, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मैं डोले ना इतवार में, डोले ना इतवार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार. करो मैं संतों का सत्कार, करो मैं संतों का सत्कार. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. प्रेमाने बोला. धन निरंकार.